संत योसेफ यांच्या जीवनातील काही अज्ञात पण रंजक पैलूंचा हा एक वेगवान आढावा आहे. शतकानुशतके आपण त्यांना एका म्हाताऱ्या, शांत आणि हातात लिलीचं फूल असलेल्या व्यक्तीच्या रूपात पाहत आलोय. पण तुम्हाला माहितीये का, त्यांची खरी कथा यापेक्षा खूप वेगळी आणि जबरदस्त प्रेरणादायी आहे. पहिले, संत योसेफ यांचं वय आणि त्यांची शुद्धता. जुन्या चित्रांमध्ये त्यांना मुद्दाम म्हातारे दाखवलं गेलं, जेणेकरून माता मरियेच्या कौमार्याचं रक्षण स्पष्ट होईल. पण बायबलमध्ये त्यांच्या वयाचा उल्लेखच नाहीये. वेनरेबल फुलटन जे शीन यांच्या मते योसेफ खरं तर तरुण, बलवान आणि एकदम ऊर्जावान होते. विचार करा, जर एखाद्या माणसाला हातच नसतील आणि तो म्हणाला मी चोरी करत नाही, तर त्यात काय विशेष? संत योसेफ यांचं मोठेपण यात आहे की तारुण्याच्या सळसळत्या ऊर्जेत असतानाही त्यांनी देवासाठी स्वेच्छेने शुद्धता निवडली. दुसरे, त्यांच्या हातातलं लिलीचं फूल आणि दैवी निवड. प्राचीन कथेनुसार जेव्हा मरियेसाठी पती निवडायचा होता, तेव्हा योसेफांच्या काठीला चक्क लिलीचं फूल आलं, जे देवाची निवड दर्शवतं. आता जरा कल्पना करा, एका सुताराच्या खडबडीत राकट हातात एक नाजूक फूल. हे स्पष्ट करतं की कठोर परिश्रमांसोबतच त्यांच्यात एक अफाट दैवी कोमलता होती. शेवटी त्यांचं मौन आणि कृती. तुम्हाला ऐकून कदाचित नवल वाटेल, पण बायबलमध्ये संत योसेफ यांचा एकही शब्द नोंदवलेला नाहीये. ते फक्त ऐकतात आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी थेट कृती करतात, जसं की कुटुंबाला घेऊन मिसरला पळून जाणं. याच संरक्षक वृत्तीमुळे 1870 मध्ये पोप पायस 9 यांनी त्यांना संपूर्ण कॅथोलिक चर्चचे प्ररक्षक घोषित केलं. आजच्या गोंगाटाच्या जगात, जिथे सगळेच फक्त स्वतःचं म्हणणं मांडतायत, तिथे एकाही शब्दाशिवाय एवढा मोठा प्रभाव पाडणं कमाल ना. थोडक्यात सांगायचं तर, खरी भक्ती आणि सामर्थ्य मोठ्या भाषणात नाही, तर संयम आणि कृतीत दडवलेलं असतं. हेच संत योसेफ आपल्याला शिकवतात.